आज छाननीच्या वेळी BJPचे अल्लाउद्दीन गडकरी आणि अपक्ष उमेदवार बागवान या दोघांनी माझ्या अर्जावर आक्षेप घेतला होता. आक्षेप आज आमच्या वकिलांनी आपल्या सविस्तर तिने म्हणणं मांडला. पण म्हणणं मांडत असताना मी महानगरपालिकेचा गटनेता असताना जे काही वाहन वापरली होती ती वाहन मी बेकायदेशीर वापरलेली आहे आणि त्याचं देणं लागतो असं प्रकारची त्यांची मागणी होती. पण कायदा नियमाप्रमाणे आज अखेर मला आयुक्तांनी किंवा महानगरपालिकेतर्फे असली कुठलीही नोटीस आलेली नाही. माझ्यावर कुठलाही दोष तिने सिद्ध करून तुम्ही महानगरपालिकेचे इतके पैसे भरणे आहे, आज अखेर असली कुठलीही नोटीस मला प्राप्त झालेली नाही. त्यामुळं त्यांनी केलेली तक्रार हा तक्रारग्रस्त नाही. पण जे काही लोकांनी तक्रार केलेली आहे ते माझ्यासमोर इलेक्शन लढण्यासाठी घाबरतात, ते न टिकू शकत नाही. पण त्यांचा एकमेव पर्याय आहे, त्यांचा अर्ज बाद करून आपण निवडून येऊ शकतो का. पण असं काय होणार नाही. जे कायद्यावर नियम सोडून प्रशासन असेल, निवडणूक आयोग असेल असा कुठलाही निर्णय देऊ शकणार नाही. 5:30 आता आमच्या वकिलांनी त्यांच्या वकिलांना एकमेक ॲग्रीमेंट केलेलं आहे. 5:30 वाजेपर्यंत निवडणूक अधिकारी आपला निर्णय देईल. जे निर्णय देईल ते आम्ही मान्य करू. एकाने कोणतरी अर्ज केला होता, ते अर्ज केला आणि परत मागे घेतला, असं काय झालं का? हो, असं कळतंय मला. तिने ऑब्जेक्शन जेव्हा तिने आपला अर्ज माघार घेतलं असं काय जादू झाली की अर्ज का केला आणि अर्ज मागे का घेतला? आता ते त्यांना विचारलं पाहिजे त्यांनी अर्ज मागं का घेतला. त्यांनी अर्ज मागे तक्रार त्यांनी केली आणि त्यांनी अर्ज मागं घेतले. तुम्ही त्यांना विचारा अर्ज का मागे घेतला. तुझ्यावर मी भाष्य करणं योग्य नाही.